नमस्कार सर्वांना. आज मॉर्निंग वॉकला नाही गेलो आणि दिवसाची सुरुवात अशी काही झाली. वृंदानं मला मिरची आणून दिल्या आणि म्हणले की वाढवणीतली मिरची करून दे. खिचडीसोबत तिला खायला ही खूप आवडते आणि मग त्याच्यासाठी काकूला पण रेसिपी बघायची होती म्हणून मी हा शूट करून घेतला. अगदी सोपी आणि लवकर बनणारी ही मिरची खूप छान लागते तळल्यानंतर. त्याच्यासाठी मी घेतले अर्धा चम्मच मेथी, अर्धा चम्मच धने आणि अर्धा चम्मच जिरा. तवा तापवायला ठेवला आणि त्याच्यावर ते सगळं रोस्ट करून घेतलं. स्मेल येईपर्यंत याला छान रोस्ट करून घ्यायचं आहे. रोस्ट केल्यानंतर याला छान मिक्सरमधून वाटून घ्या किंवा असं खलबत्त्यात वाटून घ्या आणि बारीक पावडर करा. एकदम आंबट दही असेल तर याच्यासाठी खूपच छान. 1 वाटी दही घेतलं, त्याच्यामध्ये ते सगळं पावडर टाकली, हळद टाकली आणि मीठ हे हळदी आणि या मसाल्यापेक्षा जास्त टाकलं, कारण की जेव्हा आपण हे सुकवतो तेव्हा मीठ हे कमी लागतं म्हणून मीठ थोडं जास्त टाकावं लागते. आणि हे जे आपण चिरलेल्या मिरच्या होत्या त्याच्यावर ते सगळं दही टाकून घेणार आहोत. हे चमच्याने मिक्स करून घेईल आणि थोडंसं हाताने पण अंदरपर्यंत हा मसाला जाईल असा करून घेईल. पण हे केल्यानंतर हात स्वच्छ 2-3 वेळा धुवा, कारण की तिखटपणा हाताचा अजिबात जात नाही. हे असं काही मी मिक्स करून घेतलं. आता हे उन्हाळ्यामध्ये ठेवायचं आणि उन्हामध्ये ठेवल्यानंतर हे 2-3 तासांनी हे काही असं झालं. याला परत मिक्स करून परत उन्हात ठेवायचं. असं 3 दिवस करायचं. मग आपली मिरची तयार आहे तळून खिचडीसोबत खायला. वृंदाच्या हातावर छानशी मेहंदी काढली. दक्षचा डान्स पाहत असा गेला आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.